नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिना हा देवांचे देव महादेवाच्या उपासनेसाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. त्यामुळेच महादेवाचे भक्त वर्षभर या पवित्र महिन्याच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू सृष्टीचा भार भगवान शंकरांवर सोपवून योगनिद्रेत जातात. त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे. शिवाचा आशीर्वाद देणारा श्रावण महिना चालू झालेला आहे. भगवान शंकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांचे भक्त श्रावण महिनाभर त्यांचे पूजन, जप, उपवास जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करतात. कोणी त्यांना दूध अर्पण करून तर कोणी गंगाजल अर्पण करून प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात. श्रावण महिन्यात केव्हा, कोणत्या दिवशी आणि कोणत्या पद्धतीने आपल्याला शिवपूजेचे फळ प्राप्त करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भगवान शिवाला प्रिय असलेल्या श्रावण महिन्यात दररोज सूर्योदयापूर्वी उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगेचे पाणी टाकून स्नान करायचे आहे. श्रावण महिन्यात प्रदोष काळातच भगवान शिवाची पूजा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रदोष काळ म्हणजे संध्याकाळी 4 ते 7 वाजेच्या दरम्यानचा काळ. कारण या काळात पूजा केल्याने देवांचे देव महादेव प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात. श्रावण महिन्यात शिवपूजनात गंगाजलासह महादेवाला प्रिय असलेली शमी आणि बेलपत्र अर्पण करायचे. ही दोन्ही पानं नेहमी देठ तोडून उलटे अर्पण करायची. श्रावण महिन्यात भगवान शंकराला दूध, दही, मध इत्यादी अर्पण केल्यानंतर जल अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यातून जल अर्पण केल्याने विशेष फायदा मिळतो. शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवान शंकरांची अर्धीच प्रदक्षिणा घालायची आहे आणि भगवान शंकरांच्या पूजेमध्ये गंगाजलाचा वापर केलाच पाहिजे. असे मानले जाते की भगवान शिवाचे सर्वात प्रिय गंगाजल अर्पण केल्याने शिवभक्ताला अश्वमेध यज्ञासारखे पुण्य प्राप्त होते. तर तुम्हाला शक्य असेल तर नक्की गंगाजल अर्पण करा. श्रावण महिन्यात महादेवासह पार्वती, गणपती, कार्तिकेय आणि नागदेवता यांची देखील अवश्य पूजा करावी. श्रावण महिन्यात धनाच्या इच्छेने शिवाची पूजा करणाऱ्या भक्तांनी संपूर्ण महिनाभर स्फटिकाच्या शिवलिंगाची शुभ्र चंदनाने पूजा करावी. शिवपूजेचा हा उपाय केल्याने महादेवासह माता लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्याला मिळतो. कोणत्याही विशिष्ट कार्यातील अडथळे दूर करून त्यात अपेक्षित यश मिळवायचे असेल तर महादेवाच्या भक्तांनी पारद शिवलिंगाची संपूर्ण श्रावणभर पूजा करावी. लग्नानंतर बराच काळ लोटूनही ज्यांना संतान सुख मिळत नाही त्यांनी श्रावण महिन्यात लोणीचे शिवलिंग बनवून गंगाजलाने अभिषेक करावा. शिवपूजेशी संबंधित हा उपाय श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास इच्छुकांना लवकरच संतान सुख प्राप्त होते. जर तुम्हाला आजपर्यंत तुमच्या वास्तूचे सुख मिळाले नसेल, तुम्हाला जर लवकर तुमचे घर व्हावे असे वाटत असेल किंवा तुमची वडिलोपार्जित संपत्ती मिळण्यात अडथळे येत असतील तर श्रावण महिन्यात मधाने शिवलिंगाची विशेष पूजा करावी. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.